इयत्ता 10वी CBSE सायन्स फिजिक्स विषयामधील न्यूमरिकल एक्झाम्पल्स आज आपण या ठिकाणी घेणार आहोत. जेव्हा आम्ही विद्यार्थी होतो त्यावेळेला आमचे शिक्षक 11वी-12वी फिजिक्समधल्या या न्यूमरिकल एक्झाम्पल्सला प्रॉब्लेम्स म्हणायचे. आणि तर मित्रांनो, त्यांना प्रॉब्लेम्स म्हटलं तर मग ते प्रॉब्लेम्सच राहतात आणि त्याची एक भीती तयार होते. JEE असो का मग नीट आणि MST-CET किंवा आणखीन काही स्पर्धा परीक्षा, या सर्वांमध्ये अशा प्रकारचे न्यूमरिकल एक्झाम्पल्स सोडवणे म्हणजेच यशाकडे जाणारा मार्ग. लक्षात घ्या, न्यूमरिकलच्या विद्यार्थ्याला सोडवता येतात तो विद्यार्थी नक्कीच अंधाराकडून उजेडाकडे प्रवेश करत आहे किंवा प्रवास करत आहे असं आपण म्हणू शकतो. आणि ज्या विद्यार्थ्याने न्यूमरिकल एक्झाम्पल्सकडे पाठ फिरवली तो उजेडाकडून अंधाराकडे प्रवास करत आहे असंच त्या ठिकाणी होणार. न्यूमरिकलची भीती आहे, पण एवढी भीती की त्या न्यूमरिकल्सकडे पाठ फिरवायची म्हणजे सोडवणं सोडून द्यायचं. लक्षात घ्या मित्रांनो, न्यूमरिकल्स सोडवण्याची सुरुवात करा, न्यूमरिकल्स सोपे होतील. तर आजचा हा न्यूमरिकल्स इयत्ता 10वीमधील फिजिक्स विषयामधला आहे. व्हेन अ फोर्स ऑफ 40 न्यूटन इज ॲप्लाइड ऑन अ बॉडी, म्हणजेच एका बॉडीवर 40 न्यूटनचा फोर्स अप्लाय करायचा आहे. म्हणजेच गिवन डेटा जर आपण त्या ठिकाणी घेतला, गिवन डेटा, तर तो आहे फोर्स इज इक्वल टू 40 न्यूटन. वाचायचं आणि गिवन डेटा लिहायचं. इज ॲप्लाइड ऑन अ बॉडी, इट मूव्ह. जेव्हा बॉडीवर 40 न्यूटनचा फोर्स अप्लाय केला जातो तेव्हा ती बॉडी मूव्ह होते, म्हणजे डिस्प्लेसमेंट होत आहे त्या बॉडीचं. आणि तिथं तिचं ॲक्सेलरेशन असेल. काय ॲक्सेलरेशन आहे बघा, 5 मीटर पर सेकंड. सो ॲक्सेलरेशन A इज इक्वल टू 5 मीटर पर सेकंड. मित्रांनो, या ठिकाणी ॲक्सेलरेशनचं जे युनिट आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे. सो आय राईट मीटर पर सेकंड स्क्वेअर. कॅल्क्युलेट द मास ऑफ द बॉडी. सो व्हॉट इज द मास ऑफ द बॉडी, या न्यूमरिकलमध्ये आपल्याला शोधायचं आहे. मित्रांनो, किती इझी बघा. FAM, ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म्युला लक्षात ठेवलेला आहे तो फॉर्म्युला बघा, F इज इक्वल टू M इंटू A. 9th स्टँडर्ड मधला फॉर्म्युला आहे. फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. सगळ्यात पहिल्याने एक काळजी घ्यायची आहे की हे जे युनिट्स आहेत ते सगळे SI आहेत का चेक करा. न्यूटन, मीटर पर सेकंड, हो सगळे SI आहे. जर नसले तर मग कन्व्हर्शन करायचं असतं. सो आय पुट द व्हॅल्यूज. F इज इक्वल टू M इंटू A, बट F इज गिवन देअर. सो व्हॉट इज F? 40. So I put the value 40. M we have to find out. Into what is acceleration? 5. So multiply by 5 on the right hand side. त्याला लेफ्ट साईडला आणल्यावर तो डिवाइड होईल. 40 upon 5. So M. So student, 5 चा टेबल बोला. 5 8 जा 40. So I write M is equal to 8. So what is the SI unit of the mass? kg. So the given answer is as like 8 kg. तुम्ही एक लाईन लिहू शकता खाली. The mass of the body is 8 kg. So in this way तुम्ही उत्तर काढलेलं आहे. फार सोपं आहे बघा. आपण पुढचा न्यूमरिकल घेऊया. मित्रांनो, सेकंड न्यूमरिकल एक्झाम्पल्स पहा. इट इज रिक्वायर्ड टू इन्क्रीज द वेलॉसिटी, म्हणजे वेलॉसिटी इन्क्रीज करायची आहे. कोणाची? ऑफ अ स्कूटर. ज्या स्कूटरचा मास आहे 80 किलोग्रॅम आणि तिचं
वेलॉसिटी काय बघा, इनिशियल वेलॉसिटी 5 आणि फायनल वेलॉसिटी 25 मीटर पर सेकंड. म्हणजेच वेलॉसिटी इन्क्रीज करायचे म्हणजे ॲक्सेलरेशन प्रोड्यूस करायचं आहे मित्रांनो. चेंज इन वेलॉसिटी इज कॉल्ड ॲज ॲक्सेलरेशन. म्हणजे 5 ची 25 वेलॉसिटी करायची आहे आणि किती सेकंदात करायची आपल्याला, फक्त 2 सेकंड. टाइम इज गिवन, मास ऑफ द ऑब्जेक्ट इज गिवन, कॅल्क्युलेट द रिक्वायर्ड फोर्स. मित्रांनो गिवन डेटा आपण घेऊया. गिवन डेटा, सो मास 80 kg, 5 is the initial velocity u, 5 meter per second, final velocity 25 meter per second, and time t is equal to 2 seconds. Calculate the required force. So F is equal to question mark. So students, remember that the formula of the force F is equal to mass into acceleration. The formula of the force is mass into acceleration. But in this question, acceleration is not given there. मग अशा प्रकारे तुम्हाला अडचण निर्माण होते. सराव केला तर हा प्रश्न सोपा वाटेल तुम्हाला. म्हणजेच आधी मास दिलेला आहे पण ॲक्सेलरेशन नाही, म्हणजेच तुम्हाला आधी ॲक्सेलरेशन काढायचं आहे आणि मग नंतर तुम्ही फोर्स काढणार आहात. सो व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ द ॲक्सेलरेशन? व्हेरी सिम्पल, v मायनस यू अपॉन टी. मित्रांनो ॲक्सेलरेशन काढण्यासाठी फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी अपॉन टाइम. सो आय पुट द व्हॅल्यू वेलॉसिटी, फायनल वेलॉसिटी 25 minus initial velocity 5 and time 2 second. Here time 2 second. So I calculate 25 minus 5, 20 divided by 2. In this way 20 divided by 2 will be 10. 2 tens are 20. So unit is meter per second square. तुम्ही आता ॲक्सेलरेशन काढलेलं आहे. तुम्हाला विचारण्यात आलेला आहे फोर्स. कॅल्क्युलेट द रिक्वायर्ड फोर्स. मित्रांनो स्कूटी आहे, यू कॅन कॉल इट स्कूटर, 80 kg मास, वेलॉसिटी 5 ची तुम्हाला 25 करायची, म्हणजे तुम्हाला थोडक्यात ॲक्सेलरेशन निर्माण करायचं आहे. आणि ॲक्सेलरेशन निर्माण करण्यासाठी, ॲक्सेलरेशन प्रोड्यूस करण्यासाठी तुम्हाला किती फोर्स लागेल तो काढायचा आहे. सो नाउ वी विल फाइंड आउट द फोर्स. व्हेरी सिम्पल, द फॉर्म्युला ऑफ द फोर्स इज F इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. Put the value of the mass. The value of the mass is 80. And now acceleration is here 10. In this way, the force is F is equal to 80 into 10, that is 800. The SI unit of the force is Newton. So you write the final answer. The required force is 800 न्यूटन. मित्रांनो ॲक्सेलरेशन निर्माण करायचं आहे 80 kgच्या स्कूटरला. त्याची इनिशियल वेलॉसिटी आहे 5 मीटर पर सेकंड आणि फायनल वेलॉसिटी आहे 25 मीटर पर सेकंड, म्हणजे ॲक्सेलरेशन. आणि हे ॲक्सेलरेशन प्रोड्यूस करण्यासाठी फोर्सची गरज असते आणि तो फोर्स आपण या ठिकाणी काढलेला आहे 800 न्यूटन. मित्रांनो फार छान न्यूमेरिकल एक्झाम्पल असतात. तुम्हाला आवड निर्माण झाली पाहिजे आणि मग एकदा का न्यूमेरिकल एक्झाम्पल सोडवण्याची आवड निर्माण झाली तर तुम्ही एक्झाम्पल सोडवतच राहणार. यू विल बी द टॉपर इन द फिजिक्स. आणि मग अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग तुम्हाला दिसणार आहे. नीट, JEE, CET न्यूमेरिकल एक्झाम्पलमधूनच जाणार आहे. मित्रांनो डू नॉट इग्नोर द न्यूमेरिकल एक्झाम्पल्स. सुरुवातीला त्रास होईल, सुरुवातीला कठीण वाटेल, येथील अडचणी. न्यूमेरिकल एक्झाम्पल्समध्ये सगळ्यात प्रथम अडचण येणार आहे कन्व्हर्शन ऑफ युनिट्स. युनिटचे कन्व्हर्शन सगळे SI युनिटमध्ये करायचं असतं. सेकंड आहे फॉर्म्युले पुन्हा लिहा, पुन्हा वाचा. वी विल सॉल्व द नेक्स्ट एक्झाम्पल. मित्रांनो थर्ड न्यूमेरिकल एक्झाम्पल्स. ॲन ऑब्जेक्ट अंडरगोज ॲन ॲक्सेलरेशन. म्हणजे जो ऑब्जेक्ट आहे
त्याच्यात ॲक्सेलरेशन निर्माण झालेलं आहे. अंडरगोज ॲक्सेलरेशन मीन्स वेलॉसिटी चेंज झालेली आहे. इनिशियल वेलॉसिटी देन फायनल वेलॉसिटी. व्हॉट इज द ॲक्सेलरेशन? 8 मीटर पर सेकंड स्क्वेअर स्टार्टिंग फ्रॉम द रेस्ट. म्हणजे सुरुवातीला त्याची वेलॉसिटी इनिशियल वेलॉसिटी, रेस्ट शब्द आला म्हणजे इनिशियल वेलॉसिटी u0 घ्या, लक्षात घ्या, मीटर पर सेकंड. रेस्ट शब्द महत्वाचा, रेस्ट म्हणजे इनिशियल वेलॉसिटी 0 घ्यायची आहे. फाइंड द डिस्टन्स ट्रॅव्हल इन 1 सेकंड. स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट म्हणून इनिशियल वेलॉसिटी 0 घेतली आणि जर ॲट लास्ट रेस्ट राहिला असता मित्रांनो तर फायनल वेलॉसिटी 0 घेतली असती. लक्षात घ्या. सो डिस्टन्स काढायचं आहे मित्रांनो तुम्हाला. सो गिवन डेटा, व्हॉट इज दॅट गिवन डेटा? तर मित्रांनो गिवन डेटा हा लिहिला पाहिजे, फार महत्त्वाचा आहे. Object undergoes an acceleration. So acceleration is given there. A is equal to 8 meter per second square. Acceleration आहे. Next, starting from the rest means initial velocity. U is equal to 0 meter per second. And they ask you the distance traveled in a 1 second means time is 1 second. And distance means that is S, displacement आपण लिहूया क्वेश्चन मार्क. तो आता बघा आपल्याला डिस्टन्स काढायचं आहे म्हणजे ॲक्च्युअली आपण त्याला S लिहिलेलं आहे आणि ॲक्सेलरेशन दिलेलं आहे U. मित्रांनो जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर तुम्हाला न्यूटन्स लॉ ऑफ मोशन सोबतच न्यूटनचे इक्वेशन लक्षात ठेवणं गरजेचं आहे. What is the Newton's first equation किंवा equation of motion? V is equal to U plus AT. What is the second equation? S is equal to UT plus 1/2 AT square. And third equation V square is equal to U square plus 2AS. बघा बरं आपल्या या न्यूमरिकल एक्झाम्पलसाठी कोणतं इक्वेशन योग्य आहे तुम्हाला काढायचं आहे. यस, तुमच्याकडे U आहे, T आहे, A आहे. बघा U आहे, T आहे, A आहे. सो यू टेक सेकंड इक्वेशन ऑफ मोशन. करेक्ट. तर मग आपल्याला अडचण काय असतं की आपला हा अभ्यास जर झालेला असेल इक्वेशन्स ऑफ मोशन तर मग हे सोपं जाणार आहे. सो आय राईट द इक्वेशन ऑफ मोशन. S इज इक्वल टू UT प्लस 1/2 AT स्क्वेअर. मित्रांनो व्हॅल्यू पुटअप करायचे आहे. सो आय राईट ॲट द राईट हँड साइड S इज इक्वल टू व्हॉट इज U. सो U इज 0. टेक द टाइम इज 1 second प्लस 1/2 as it is. What is A? The value of A is given 8 into T square. Time is 1 second. So square of the 1. In this way, S is equal to 0 into 1, 0. Don't write that. Again here, 2 1s are 2, 2 4s are 8. दोनने 8 ला divide केलं. It is 0. So 1 into 4. Here, 1 into 4, 4. 1 square 1. So only 4 is the answer. So SI unit. What is the SI unit of distance and displacement? That is meter. 4 meter. तर मग मित्रांनो ऑब्जेक्ट त्या ठिकाणी ज्याचं एक्सेलरेशन 8 मीटर पर सेकंड आहे तो किती डिस्टन्स ट्रॅव्हल करेल. सो डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द ऑब्जेक्ट, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय an object in 1 second is 4 meter. अशा प्रकारे न्यूमरिकल कंप्लीट लिहायचं आहे. बोर्ड पॅटर्नमध्ये तुम्हाला पूर्ण लिहायचं असतं. तुम्ही MCQचा अभ्यास करत असाल तर फक्त त्या ठिकाणी तुम्ही कॅल्क्युलेशन करा रफली अँड ॲज यू कॅन राईट द आन्सर. सो इन दिस वे मित्रांनो न्यूमरिकलला अजिबात घाबरायचं नाही. अशाच प्रकारचे कोणते न्यूमरिकल तुम्हाला डिफिकल्ट वाटत आहेत तुम्ही कॉमेंट्समध्ये त्या ठिकाणी मला कळवा. आपण पुढचा व्हिडिओ अशाच न्यूमरिकल एक्झाम्पल्सवर घेऊया. हे न्यूमरिकल एक्झाम्पल 10th CBSE, 10th महाराष्ट्र स्टेट बोर्ड सेमी इंग्लिश मीडियम, त्याचबरोबर
हे न्यूमरिकल एक्झाम्पल्स 11वी आणि 12वीच्या फिजिक्स विषय शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा कामाचे आहेत. त्यांनी सुद्धा हा व्हिडिओ पाहायचा आहे, आपल्या मित्रांना शेअर करायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायचा मित्रांनो आणि कॉमेंट जरूर करा. आपण पुन्हा एकदा पुढच्या वेळेच्या माध्यमातून भेटूया. आणखीन चांगले न्यूमरिकल्स आपण घेऊया. धन्यवाद.